बघा इथे आहे ना 3 लेनचा रोड 2 लेनचा होतो. इथे बॉटलनेक तयार होतं. दॅट इज सो रिस्की. आणि जर का हेवी वेट व्हेकल असेल तर मग बघायलाच नको. मग जी स्पर्धा आणि चढाओढ लागते ना दॅट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. स्पेशली जिथे नदी असते किंवा वगैरे पर्यायच नाही त्या ठिकाणी. अशा बॉटलनेक हायवेवरती पण भरपूर ठिकाणी आहेत. टोलगेट आलं बघा बघता बघता. ओ गॉड, यांचे हॉर्न्स ना हा एकतर पुढे पण जात नाहीये आणि हॉर्न पण वाजवतोय. बरोबर लाल गाडी. चलो क्या बात आहे. टोलगेट वरती चक्क गर्दी झालेली आहे. मे बी आता वोटिंग नंतर भरपूर जण घराकडे जात आहेत ना त्यामुळे हा इफेक्ट असणार. आजच वोटिंग झालं, सगळेजण घरी निघाले त्यामुळे एवढी गर्दी नाही. तर स्पेशली रात्री 12 वगैरे वाजता गर्दी कधीच बघितली नाही मी. कुठं होतं सांगतो तुम्हाला. आता आपापली लाईन पकडून जी लोक चालतात ना ठीक आहे, कॅन कन्सिडर. पण हे जे मधले असतात ना ज्यांना लाईनच शिफ्ट करायची आहे ते एकदम न्यूसेन्स तयार करतात. बघा आता हा घुसला त्या लाईनमध्ये. हा पूर्वी माझ्या लाईनला होता. ओके, माझ्या समोरचा त्या लाईनला गेला. मी असं शक्यतो करत नाही अनलेस अनटिल खूप मोठं काही झोल झाला असेल. शक्यतो मी आपली लाईन कंटिन्यू पकडून चालतो आणि अंती ऍट द एंड फायदा होतो. हे असं फिरत फिरत परत शेवटी माझ्याकडेच येतात. शेवटी जिथे मी आहे तिथेच. बघा हा बाबा परत आलाच, आपल्याच लाईनला आला. बघा आता हा इनोवावाला मध्ये घालतोय. बघा हा ट्राय करणार मध्ये घालायचा आणि प्रत्येक जण त्याला एंट्री कशी मिळणार नाही याची काळजी घेणार प्रत्येक जण. मी असं करत नाही. ये बाबा माझ्या पुढे यायचं तर ये बिंदास. ये 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 सोने ये. अरे संधी आहे. हॉर्न वाजवतो घे. नाही यायचं नको येऊ. ठीक आहे मीच जातो. आता आपण थांबलोय आणि अचानक काहीतरी हालचाल झाली तर हा ऍडाच सांगतो की मोशन डिटेक्टेड अहेड म्हणून. किंवा आपलं लक्ष नाही की समोरच्या गाड्या चालायला लागलात तर हा सांगतो की अरे समोर मोशन डिटेक्ट झाली, चल बाबा. आता रात्रीचे वाजले साधारण 12:36. मी गाडी टोल नंतर साईडला लावली. मला सहन नाही झालं, मला भूक लागली, काहीतरी खायचं होतं. मम्मीने ही टोमॅटोची चटणी आणि भाजी दिली आहे जेणेकरून ती उद्या सुद्धा राहील, म्हणजे उद्या खाता येईल म्हणून. मग काय खायला बसलो. थोडंफार कोल्ड्रिंक माझ्याकडे होतंय घरातून आणलेलं. कोल्ड्रिंक आणि हे छान फडशा पडतो. सिम्पली चपाती आणि टोमॅटोची चटणी रात्री 12 वाजता. जबरदस्त. हे मी आता सुरूरच्या पुढे आलोय. साताऱ्यातलं सुरूर आहे ते. खरंच इथे आला ना की एक अशी छान वाईब्स येते बरं का. इकडचे रोड दोन्ही साईडने क्लोज्ड आहेत आणि खूप भारी वाटतं इथे आल्यावरती. सुरूर ओलांडलं की मग काय खंडाळा, शिरवळ, घाट आणि दॅट्स इट. तर हा आहे बोगदा. हा बोगदा माझ्यासाठी आठवणीचा खूप मोठा खजाना आहे. जेव्हा मी कॉलेजला होतो 11वी 12वीला तेव्हा मी खंडाळा कॉलेजला होतो RJCला. आणि जेव्हा हा बोगदा यायचा मी माझं सामान आटपून सगळं आटपून STच्या हळूहळू पुढे जायचो आणि तयार राहायचो कंडक्टरना सांगून की आता मला उतरायचंय पुढे खंडाळ्याला, साईडला थांबवा गाडी. त्यामुळे हा बोगदा आला ना की माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. हा ट्रक कुठून चालवतोय ते बघा. हा मध्ये त्याच्या लेनला असतो, कधी साईड एकदम बारीक एजने हा ह्या आतल्या लेनला येतो. ओ गॉड, या बोगद्यामध्ये पण जाम लागला आता. शिट. आज ना भरपूर लोक बाहेर पडले आहेत. म्हणजे इलेक्शनच्या 1 दिवसाची सुट्टी एन्जॉय करून, सुट्टी म्हणे इलेक्शनला वोट देऊन आज बाहेर पडलेत ना, त्यामुळे आज भरपूर गर्दी आहे. एवढी गर्दी लागतच नाही. जनरली मी 9 ते 12-1 याच वेळेत प्रवास करतो. शक्यतो गर्दी मला लागत नाही. 99.99% ला आहे. गॉड, आज मोठा जाम लागलाय चक्कशी. मला माहिती असतं मी अजून थोडा उशिरा आलो असतो. बापरे, म्हणजे बोगदा ओलांडला आणि एवढी गर्दी. नक्की पुढे काहीतरी झालं असणार. एक नाही तर हेवी व्हेकलनी ना पॅरलल 3 लाईन घेतले असणार. बघा या सगळ्या गर्दीमध्ये करोड रुपयाची असलेली गाडी पण इथेच आहे, लाखांची गाडी पण इथेच आहे आणि 2 लाखाची गाडी पण इथेच आहे. त्यामुळे आहे ना या गाड्या कामाला येतात, पण त्या विशेष ठिकाणी विशिष्ट गोष्टींबद्दल. नाहीतर काय सगळे सेमच आहेत. रात्रीचे 1:26 झाली आहेत आणि अजूनही मी या जाम मध्ये अडकलो. तुम्हाला पुढे दिसतंय काय जाम किती मोठा आहे तो? ओके मी दाखवतो बघा. एवढा मोठा जाम लागलाय. आणि जनरली या 2 लाईन हलतायत, पण आमची लाईन सेडेंटरी आहे, ती अजिबात हलत नाही. न हलणं अपेक्षित आहे, कारण शक्यतो हेवी व्हेकल साधारण ह्या बाजूला असतात, तिथे पटापटा हलतात ते गाड्या.
मला त्या लेनला जायची इच्छा आहे पण मी जात नाहीये एवढ्यासाठी. ओके जातोय जात नाहीये एवढ्यासाठी कारण ना इथे तुम्हाला एका साईडला एक स्थिर जागा मिळते. त्याच्या अंदाजाने तुम्ही शांतपणे हळूहळू मार्गक्रमण करू शकता. इथे असं नाही. मधली लेन सगळ्यात वाईट आहे, जिथे दोन्ही लेन हलत असतात आणि लॉज ऑफ रिलेटिव्हिटी होतो आणि तुम्हाला कधी कधी भ्रम होतो आपली लेन हल्ल्यासारखी किंवा मागच्या गाड्या पुढे आल्यासारखी. आणि उगीच ती डोकेदुखी बांधण्यापेक्षा छानपैकी गाणी ऐकत काहीतरी ऐकत विचार चिंतन करत ह्या लेनला राहणं मला कधी पण आवडतं. ही किंवा ती लेन. आता डावी लेन शक्यतो अवॉइड करतो मी कारण अवजड वाहनं डाव्या बाजूने जावे असा एक प्रघात आहे जो कोण पाळत नाहीये. पण ठीक आहे, तो आहे प्रघात. स्टील थांबतो इथे. बघू आता किती वाजतायत मला इथून सुटेपर्यंत. खूप दिवसांनी 40ची स्पीड लिमिट पाळली गेली माझ्याकडून. स्पीड लिमिट 40ची आहे आणि माझा स्पीड 20 सुद्धा नाहीये. लाईन खूपच हळूहळू पुढे सरकते. आता वाजले सुद्धा ना अगदी 1:30 वाजला. माझ्या मागे पण बरीच लाईन आहे. तुम्हाला दिसत नसेल आरशातून पण बरीच लाईन मागे आहे माझ्या. काहीतरी झालं आहे. ही बस बंद पडली वाटतं पण या बसने एकच लेन घेतली. ओके डायव्हर्जन पण आहे इथे. डायव्हर्जन पण आहे. एक बस बंद पडल्याने अर्धी लेन बंद पडली. ओ माय गॉड, हे किती जवळ येते. काय चाललंय. ओके डायव्हर्जन मुळे चाललंय. होय तू जा बाई पुढे आधी. तू आधी पुढे जा. ओके डायव्हर्जन उतार आणि हेवी व्हेकल्स. ओके इथे पण एक बस बंद पडली आहे. काय चाललंय. ओ गॉड, हे बघून ना मला खूप इरिटेट होतं. हे मारायला घेऊन चाललेत कोंबड्या. शी थँक्स गॉड मी व्हेजिटेरियन आहे. अजून सुद्धा मी डायव्हर्जन करत ट्रॅफिक मध्येच आहे. वाजले 1:53 झालं तरी अजून मी ट्रॅफिक मध्ये. एवढं हायवेला ट्रॅफिक. काय झालं मी कुठनं माणसं आली एवढी सगळी. बापरे, इट्स डेंजरस. हे मला माहिती असतं मी पहाटे 3 वाजता निघालो असतो. ठीक आहे, इट्स ओके. एक नवीन अनुभव मिळाला. तेवढ्या 4-5 गोष्टी मला ऐकता आल्या युट्यूबवरती. तर माझं पण थोडंफार चिंतन झालं. पण नक्की कारण काय विषय झाला एवढा मला नाही कळलं. काहीतरी विषय आहे. एवढे ट्रकवाले थांबवले साईडला. पोलीस पण होते. काहीतरी टीप मिळाली असणार. हा पण ट्रक थांबवलाय बघा. कुछ तो होगा. उगीच थोडे रोका है उनको. चलो ठीक आहे. देशाच्या कुठल्या तरी भला कामासाठी मला लेट झाला तर होऊ द्या. तेवढंच काहीतरी कामी आलो. ऍक्टिव्हली आलो की पॅसिव्हली आलो काय माहिती. बापरे, बरेचसे ट्रॅव्हलर वाले पण थांबले. ते टूर्स अँड ट्रॅव्हलर्स वाले. यांना थांबवलंय का थांबलेत काही कळत नाही बाबा. रस्त्यावरच गाडी लावून थांबले. त्यांनी अख्खी एक लेन घेतली. कुछ तो विषय हुआ है. किसी को तो पूछना मांगता है. बरीच जण थांबलेत. ओ माय गॉड. बापरे बघा, यांनी तर 2 लेन घेतलेत अक्षरशः. शी काय झालंय. ही लोक का थांबली आहेत. का पुढे पण कुठे जाम लागलाय. कोणाला विचारू का मी साईडला येऊन. विचारतो मी साईडला येतो. यांना विचारतो. आता थोडा मोकळा श्वास घेतल्यासारखा वाटतोय. आता जरा कुठे हायवेला आल्यासारखं वाटतंय. स्पीड घेतला ना